देशभरातील शेतकरी आणि नागरिक ज्या मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते ती प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही वेगाने प्रगती सुरू केली असून येत्या काही दिवसात देशात पावसाच्या हंगामाची अधिकृत सुरुवात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला असून अनेक भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. सध्या राज्यातील हवामानात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. एका बाजूला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांची गर्दी वाढली असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा तडाखा कायम असून अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून 26 मेच्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. ही तारीख नेहमीपेक्षा काही दिवस आधीची असल्याने देशभरातील नागरिकांना वाढत्या उकाड्यापासून लवकरच दिलासा मिळू शकतो. हवामान तज्ज्ञांच्या मते दक्षिण किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशाच्या लगतच्या समुद्र परिसरात सध्या चक्रीय स्थिती सक्रिय असून त्यामुळे केरळ, कर्नाटक आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्र परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे पुढील काही दिवसात केरळसह दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वेगवान वारे पाहायला मिळू शकतात. मान्सूनचा भारतातील प्रवेश नेहमीप्रमाणे केरळमधून होतो आणि त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने कर्नाटक, महाराष्ट्र तसेच पुढे उत्तर भारताकडे प्रगती करतो. यंदा त्याची वाटचाल वेगवान असल्याने महाराष्ट्रातही मान्सून वेळेआधी किंवा वेळेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंदमान निकोबार बेटांवर मान्सून वेळेत पोहोचल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावरही दिसून येत आहे. कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह मान्सूनपूर्व सरींची शक्यता वाढली आहे. हवामान विभागाने सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला असून या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये अधिकृत इशारा नसला तरी ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास ढगांची गर्दी वाढून मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण होऊ शकतो. मात्र दुसरीकडे मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा तडाखा कायम आहे. या भागांमध्ये तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचले असून नागरिकांना अजून काही दिवस उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. एकूणच महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची चाहूल स्पष्टपणे लागली असून शेतकरी आणि नागरिकांच्या नजरा आता मान्सूनच्या पुढील प्रवासाकडे लागल्या आहेत. येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता असल्याने उन्हाने हैराण झालेल्या जनतेला मोठा दिलासा मिळण्याची आशा आहे. आता तुमच्या जिल्ह्यात हवामानाची परिस्थिती कशी आहे? पाऊस झाला आहे का अजूनही उन्हाचा तडाखा कायम आहे? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.